प्रकारे पाठपुरावा करून आणि याच्या अनेक बैठका मी आणि अनिल पाटलांनी घेतल्या। प्रांत लेवलवर, कमिशनर लेवलवर, कलेक्टर लेवलवर आणि मंत्री महोदयाच्या सेक्रेटरी लेवलवर या बैठका झाल्या आणि आज करोडो रुपये जे अडकले होते ते मिळवण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे। विधान परिषदेच्या संदर्भात काय सांगाल? तुम्ही महाविकास आघाडीकडून उमेदवारांना म्हणतात, मात्र उद्धव ठाकरेंनी अद्याप तुम्हाला पाठिंबा दिला नाही, शरद पवारांनी सुद्धा पाठिंबा दिला नाही, कशा पद्धतीची रणनीती असणार आहे? तुम्हाला त्यातलं गणित कळलं नाहीये। महाविकास आघाडीकडे आजही 71 लोक आहेत, पण 69 लोक खरे आहेत आणि बाकीचे इतर पक्षाचे त्या ठिकाणी सदस्य आहेत आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून येतील असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडी म्हणून मी लढतो आहे आणि याच्यामध्ये जर व्यवस्थितरित्या बिनविरोध करायचा असेल तर या फिगरवर बोलूनच बोलावं लागेल असं मला वाटतं। पण प्रश्न असा आहे सर की कुठंतरी तुम्हाला पाठिंबा देण्यामध्ये ठाकरे गटाकडनं मागे होत आहे का? कारण की एकूणच ठाकरे तुमचं काम नाही, तुम्ही मीडियाने उठवलेलं काम आहे। पण या ठिकाणी रोज आम्ही बसतो सभागृहात, आजच उद्धवजी आले नाहीये की बेरीजच तशी आहे, त्यांचं असं म्हणणं नाहीये। त्यांचा आग्रह आहे 3 जागा लढवाव्या, काँग्रेसचं म्हणणं 3 लढू नये याच्याप्रमाणे म्हणणं होतं। ही चर्चा चालू आहे, पण मी पहिल्यापासून इंडिया आघाडीचा उमेदवार आणि शेवटपर्यंत इंडिया आघाडीचाच उमेदवार राहणार आहे आणि त्यामुळे मला वाटत नाहीये त्याचा निर्णय कसा घ्यायचा। आमची मतं ठाम आहे। आमची जी आघाड्यांची डाव्या प्रागतिक आघाड्यांची जी मतं आहेत 7-8 ती धरून माझी बेरीज 100% होते आणि म्हणून असा कुठलाच प्रश्न नाहीये। इंडिया आघाडी म्हणून आम्ही लढवणार आहोत। मागावून त्याचं कसं काय होणार आहे ते बघा, पण मतं आकडा असाच काठोकाठ आहे सगळ्यांचा, त्याची चर्चा होईल। तुम्ही ती घेतल्यात त्या आकडे, सोलापूरचं घेतलं, ह्या जे आकडे आहेत ते तुम्ही घेतले कसे खोटा सगळ्या देशभरामध्ये काँग्रेसकडे आहेत, पण काँग्रेस काय ना तेवढीच मदत वाटली, समाज व्यवस्थित झालं। 1 पहिली काँग्रेसची होणार, दुसरी माझी क्लिअरच केली, पुढे काहीच नाही म्हणाला तुमच्या आमच्या सगळे